अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीला काय करावे, काय टाळावे आणि कोणत्या चुका प्रकर्षाने टाळायलाच पाहिजेत आणि काही उपवासाचे पदार्थ असे आहेत की ते तुम्हाला या महाशिवरात्रीला खाऊन चालणार नाही. त्याचबरोबर दिवसभर तुम्ही काय काय चांगले कर्म करावे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर इथे व्हिडिओ पाहणाऱ्या बऱ्याचशा महिला प्रेग्नेंट आहेत आणि मग गरोदर महिलांनी काय करावे, काय टाळावे, त्याचबरोबर गरोदर महिलांनी उपवास करावा का आणि गरोदर महिलांना महाशिवरात्रीच्या दिवशी एक चूक अजिबात करायची नाही. तर भक्त हो, महाशिवरात्रीबद्दल तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेली आहेत. त्यामुळे सर्वांनी माहिती शेवटपर्यंत पहा, समजून घ्या आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ माऊली असे लिहा. तर सर्वात आधी महाशिवरात्री 8 मार्च आणि या दिवशी आहे शुक्रवार. तर या दिवशी महाशिवरात्री आहे आणि आपल्या खूप जणांना एक आपण ऐकत आलेलो आहोत की महाशिवरात्री या दिवशी भगवान शंकरांचे देवी पार्वतींशी विवाह झाला होता आणि म्हणूनच ही रात्र साजरी केली जाते. पण असे नाही. तर या दिवशी ब्रह्म आणि भगवान श्रीहरी विष्णूंनी प्रथम पृथ्वीवर भगवान शंकरांना ओळखण्यासाठी, त्यांची शक्ती ओळखण्यासाठी त्यांचे शिवलिंग प्रकट केले. म्हणजेच महाशिवरात्री या दिवशी भगवान शंकरांचे प्रकटीकरण किंवा मग त्यांचा जन्म या दिवशी झालेला आहे किंवा याविषयी खूप वेगवेगळ्या काही कथासुद्धा आहेत. तर आपल्याला महाशिवरात्री योग्य पद्धतीने कशी साजरी करता येईल आणि सर्व नियमांचे पालन करून जर तुम्ही हा दिवस साजरा केला तर तुमची सर्वात कठीण इच्छासुद्धा नक्की पूर्ण होईल. पण तुमची तशी श्रद्धा असावी, तेवढा विश्वास आपल्या या देवावरती असावा. तर भक्त हो, माझ्या आजवर भगवान शंकरांनी खूप मोठी विघ्न दूर केलेले आहेत आणि आपल्याला जे पाहिजे ते न देता आपल्यासाठी जे योग्य आहे ते दिलेलं आहे. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि तुम्हालासुद्धा तो नक्की मिळेल. तर सर्वप्रथम महाशिवरात्री या दिवशी तुम्ही सकाळी लवकर म्हणजेच पहाटे जरा लवकर उठण्याचा प्रयत्न करा. लवकर उठलात तर मग तुमची पूजा किंवा जे काही उपाय आहेत हे सर्व तुम्हाला करून मंदिरात सुद्धा जाण्यासाठी वेळ मिळेल. तर लवकर पहाटे उठून घरातील साफसफाई वगैरे सर्व करून घ्या. सडा रांगोळी सुंदरसं या दिवशी तुम्ही आपल्या शिवाचं स्वागत करण्यासाठी तयारी करा. त्यानंतर तुम्हाला पांढरे वस्त्र घालून देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि भगवान शंकरांचा रुद्राभिषेक करून घ्या. तर रुद्राभिषेक कसा करावा याची माहिती आधी सांगितलेली आहे किंवा मग तुम्ही साधासुद्धा अभिषेक करू शकता. या सर्व पूजा करायच्या आहेत. त्याचबरोबर या दिवशी भगवान शंकरांना जे आपल्या घरामध्ये कापूस असतो, आपण त्यापासून वात तयार करतो, तर त्यापासूनच तुम्ही 11 गाठींची वस्त्रमाळ तयार करा आणि या वस्त्रमाळेला हळदी कुंकू न लावता फक्त भस्म लावा आणि ही वस्त्रमाळ तुम्हाला ज्यावेळी तुम्ही सर्व पूजा वगैरे करून घ्याल, अभिषेक करून घ्याल आणि जेव्हा मग तुम्ही शिवलिंगाची घरामध्ये स्थापना करणार आहात तर तुम्हाला सेपरेट पूजा मांडायची आहे. पूजा कशी करावी याची माहिती मी आधीच तुम्हाला दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहायला नसेल तर नक्की पहा. त्यानुसार पूजा करायची आहे आणि मग तुम्हाला जे तुमचं शिवपिंड आहे घरातील त्या शिवपिंडीला वस्त्रमाळ आवर्जून घाला. देवाला या दिवशी वस्त्र परिधान जर तुम्ही केलं हे कापसाचं तर बघा आपल्यासुद्धा घरामध्ये कुठलीही कमतरता भासणार नाही. त्याचबरोबर तुम्ही जिथे पूजा मांडणी करणार आहात तिथे तुम्हाला शंख चुकूनही वापरायचा नाही. कारण भगवान शंकराने शंखासूर या राक्षसाचा वध केलेला आहे आणि त्यामुळे शंखासुराचं आणि भगवान शंकराचं अजिबात पटत नाही. त्यामुळे शंख आपल्याला पूजेमध्ये ठेवायचा नाही आहे. आणि सकाळी पूजा केल्याबरोबर तुम्हाला एक संकल्प करायचा आहे. तर तुम्हाला संकल्प कसा करावा हे माहीत आहे तरीसुद्धा बघा हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्या, अखंड तांदूळ, त्यामध्ये एक पांढरं फूल घ्या आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घ्या. त्याचबरोबर खाली तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं आहे आणि उजव्या हातातच हे संकल्पाचं जे साहित्य आहे ते घ्यायचं आहे. भगवान शंकरांना जिथे तुम्ही पूजा मांडलेली आहे तिथे तुम्हाला देवाला प्रार्थना करायची आहे की हे देवा, मी आज व्रत करत आहे आणि मी
मी महाशिवरात्रीचे सर्व नियमांचे पालन करून आजचे व्रत करत आहे, पण तुमची इच्छा लगेच देवाला सांगा की माझी ही इच्छा आहे, माझं हे काम होत नाही आहे, जे काही असेल ना इच्छा ती, म्हणजेच मला संतान पाहिजे, मला पुत्रप्राप्ती पाहिजे किंवा नोकरी पाहिजे, लग्न जमत नाही आहे, त्या सगळ्या तुम्ही इच्छांसाठी असा संकल्प करा. आणि मग संकल्प सोडल्यानंतर तुम्ही या दिवशी आवर्जून शिवलीला अमृत जो ग्रंथ आहे याचं पारायण करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये 15 अध्याय आहेत आणि तुम्ही एक दिवसभरामध्ये जर संकल्पयुक्त उठा बसीचं जरी पारायण केलं तरी चालेल, एका बैठकीत केलं तरी चालेल. मी तरी आजवर एका बैठकीतच पारायण करत आलेली आहे आणि मी आवर्जून महाशिवरात्रीला हे 1 दिवसाचं एका बैठकीत पारायण करतेच आणि खूप सुंदर याचा मला अनुभव आलेला आहे. पण आता ज्या ताईंना लहान बाळ आहेत त्यांना हे शक्य नाही आहे आणि जर तुमची इच्छा असेल ना संपूर्ण शिवलीला अमृत तुम्हाला या दिवशी पारायण करायचं आहे पूर्ण पोथीचे, तर मग तुम्ही उठाबसी करू शकता. संकल्प करताना देवाला प्रार्थना करा की देवा माझी अशी अशी अडचण आहे, तर मी सकाळच्या प्रहरामध्ये अर्धे अध्याय आणि दुपारच्या प्रहरानंतर मग मी अर्धे अध्याय वाचन करेल, तर असं सुद्धा करू शकता. आता ज्या ताईंना खूप छोटे बाळ आहेत आणि त्यांना चालणार नाही आहे किंवा काही ताईंना जॉब आहे, या दिवशी जर त्यांना सुट्टी वगैरे नसेल, तर मग तुम्ही फक्त 11वा अध्याय ज्याला रुद्र अध्याय म्हटलं जातं, या अध्यायाने भय भीती अकाल मृत्यू हे टळले जातात आणि जे तुमचे मुलं आहेत तुम्हाला अखंड सौभाग्य आणि मुलांना उदंड आयुष्य लाभलं जातं. त्यासाठी 11वा अध्याय प्रत्येक घरामध्ये नक्कीच तुम्ही वाचन करा. एका व्यक्तीने वाचन केला, इतरांनी तो ऐकला तरी चालेल. ज्या मुलींना लग्न जमत नाही आहे त्यांनी आवर्जून शिवलीला अमृत पारायण नक्कीच एक पाठ या दिवशी करण्याचा प्रयत्न करा. नोकरीसाठी करू शकता, पुत्रप्राप्तीसाठी करू शकता किंवा कमीत कमी 11वा अध्याय वाचन करा. त्यानंतर या दिवशी तुम्हाला पूजेमध्ये जे काही भगवान शिवांना आवडणारी पांढरी फुले आहेत त्यामध्येच तुम्हाला धोत्र्याचं फूल माहीत असेल ते जर भेटलं तर तुम्ही ते घ्या किंवा मग धोत्र्याचं फळ जे काटेरी असतं ते सुद्धा घ्या. शमीची पाने घ्या, पिवळी जी कण्हेर आहे हे सुद्धा फूल या दिवशी आवर्जून तुम्ही भगवान शंकरांना घरामध्ये किंवा मग जे गावामध्ये मंदिर आहे तुमच्या त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही फुले, ज्या पत्री आहेत म्हणजेच बेलपान, त्याचबरोबर बेलाचं फळ हे तुम्हाला अर्पण करायचं आहे. या दिवशी तुम्ही भगवान शंकरांना वेगवेगळ्या शिवामूठसुद्धा अर्पण करू शकता, म्हणजेच त्यानुसार तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या नक्की पूर्ण होतील. तर हे झालं एक पूजेमध्ये आपण काय काय अर्पण करावं. या दिवशी मध अर्पण करायलाच पाहिजे, ते मी तुम्हाला पूजेच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. आता उपवास कसा करावा तर बघा, सर्वात आधी ज्या गरोदर महिला आहेत त्यांनी उपवास करू नये, कारण एकतर उन्हाळा आहे, उष्णतासुद्धा असते आणि जे काही उपवासाचे पदार्थ आहे ते खाल्ल्यामुळे आपल्याला ॲसिडिटी वगैरे सुद्धा होते आणि मग पित्ताचा त्रास झाला की जे तुम्हाला गर्भधारणा झालेली आहे त्या बाळाला सुद्धा कुठलं नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही नाही उपवास केला तरी चालेल. आणि ज्या महिलांना उपवास करण्याची इच्छा आहे तर त्यांनी उपवास करावा, पण तुम्ही मग साबुदाणा खिचडी किंवा फळे, दूध, ताक, दही, लस्सी असे पदार्थ खा. आणि असं काही नाही की 2 वेळाच खायचं, तर तुम्ही अगदी 3 वेळा 4 वेळा जरी खाल्लं थोडं थोडं तरी सुद्धा चालेल. अजून एक, ज्या महिलांना उपवास धरायचा नाही आहे की नाही बाबा चालत मला, मी नाही करणार, तर या दिवशी कांदा लसूण अजिबात खाऊ नका. आणि जर तुमच्या घरातील लहान मुलेसुद्धा उपवास पकडत नसतील तर मग तुम्ही त्यांनासुद्धा कांदा लसूण असे तामसी पदार्थ अजिबात देऊ नका. त्याचबरोबर कोणत्याही घरात या दिवशी मांसाहार वगैरे तर कोणीच करत नाही, पण जे काही व्यसनी लोक असतात ना, अगदी साधं तंबाखू खात असतील तरीसुद्धा त्यांनी या दिवशी कुठलंही व्यसन करू नये. आणि अगदी प्रत्येकाने आपल्याला उपवास करायचा आहे, भगवान शंकरांची आराधना करायची आहे. तर या दिवशी घरामध्ये मंगलमय वातावरण ठेवा. सकाळी तुम्ही ज्यावेळी पूजा करणार त्याआधी थोडंसं गोमूत्र शिंपडून घ्या. पूर्ण तुम्ही घर स्वच्छ करताना हळदी आणि मिठाच्या पाण्याने फरशी वगैरे स्वच्छ पुसून घ्या. आणि तुमच्या घरामध्ये एक शांतता, खूप प्रसन्नता वाटावी यासाठी तुम्ही या दिवशी
भगवान शिवशंकरांचे जे भजन किंवा जे गीत असतात ते तुम्ही मोबाईलवरती ऐकू शकता. म्हणजेच तुमच्या घरातील वातावरण खरंच खूप प्रसन्न राहील. आता यानंतर जे वृद्ध आहेत, जे म्हणजे लहान मुले आहेत, यांनीसुद्धा उपवास हा नाही केला तरी चालेल किंवा मग उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास अगदी सर्वांनी करावा. पण गरोदर महिलांनी नाही केला तरी चालतो. गरोदर महिलांसाठी अजून एक महत्त्वाचं की आपण महाशिवरात्र म्हटलं की अगदी सगळेच म्हणजे लहान मुलांसहित आपण सर्वजण जे आपल्या गावामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये जे महादेवाचं मंदिर देऊळ आहे, जे शिवालय आहे, या ठिकाणी जातो भगवान शंकरांचं दर्शन घेण्यासाठी. पण गरोदर महिलांनी चुकूनही शिवमंदिरात जायचं नाही, कारण महिलांना या परवानगी नसते. आता तुम्ही म्हणाल की आम्ही प्रेग्नेंट आहोत, आम्हाला मुलगा पाहिजे किंवा मुलगी पाहिजे आणि मग आम्हाला देवाचा आशीर्वाद, तो तुम्ही तुमच्या घरामध्ये जी शिवपिंड आहे त्याची तुम्ही रुद्राभिषेक करा, ते जल तुम्ही अर्पण करा, त्या शिवलिंगाची तुम्ही पाहिजे ती सेवा करा. पण जे महादेवाचं मंदिर असतं या ठिकाणी अजिबात जाऊ नका. आणि हा देवाचा नियम आहे, त्यामुळे देव अजिबात रुसणार वगैरे काहीच नाही. पण आपल्याला जो नियम माहीत आहे ती चूक आपल्याला करायची नाही आहे. तर आता मी आधीसुद्धा एका व्हिडिओमध्ये 3 फळांचा उपाय सांगितलेला आहे आणि तो जर तुम्हाला करायचा असेल तो व्हिडिओ पहा. आता तुम्ही प्रेग्नेंट आहात, तुम्हाला जायचं नाही, पण तुमचे मिस्टर जाऊ शकतात किंवा मग तुमची सासू, तुमची आईसुद्धा हा उपाय तुमच्यासाठी करू शकतात. तर आपण उपवास केला तर फराळ करून उपवास करतो. पण ज्या महिलांना संतान प्राप्ती होत नाही आणि जर उपवास तुम्हाला एक टाईम फराळ करून जर जमत असेल तर मग तुम्ही एकच वेळा फराळ करून हा उपवास करू शकता. म्हणजेच या दिवशी काही महिला तिखट मीठ अजिबातसुद्धा खात नाहीत, फक्त गोड पदार्थ एक वेळा खाऊनसुद्धा हा उपवास केला जातो. तुम्हाला जर त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती हवी असेल तर मग तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. नक्कीच मी त्याविषयी माहिती शेअर करेल. जे मी हे व्रत लग्नाआधी केलं होतं ते फक्त एका पानावरती आपल्याला उपवास म्हणजे फराळ करायचा असतो. तर उपवास कसा करायचा हे तुम्हाला समजलं, पण उपवास कधीपासून करायचा? 8 मार्चला शुक्रवारी महाशिवरात्री आहे. आता गुरुवारी आपण जेवण करणार आहोत रात्रीचं, म्हणजेच अर्थात रात्रीनंतर आपण काही खाणार नाहीत. म्हणजेच काय तर 8 तारखेला अगदी सकाळपासून आपल्याला उपवास करायचा आहे. तो 9 तारखेच्या सकाळपर्यंत. 9 तारखेची सकाळ झाली, अंघोळ वगैरे झाली, तुमची देवपूजा वगैरे करायची. जी आपण महादेवांची एक सेपरेट चौरंग पाटावरती पूजा मांडणी केलेली आहे ती तुम्हाला विसर्जित करायची आहे. म्हणजे तीच पूजा तुम्हाला काढून घ्यायची आहे. मग देवपूजा करायची. देवांना घरामध्ये जे काही तुम्ही बनवलेलं आहे त्याचा नैवेद्य दाखवा किंवा मग भगवान शंकरांना तुम्ही या दिवशी शिऱ्याचा जरी प्रसाद करून दाखवला नैवेद्य तरी चालेल. त्यानंतर तुम्ही अगदी 9-10 वाजता सुद्धा जेवण करू शकता. म्हणजेच तुम्हाला फक्त एक दिवस 24 तास तुम्हाला हा उपवास करायचा आहे. तर महाशिवरात्रीला विवाह जमण्यासाठी आणि नोकरी लागण्यासाठी सुद्धा तुम्ही वेगळ्या पद्धतीने जर हे व्रत केलं, त्याचे नियम वेगळे आहेत आणि त्याची थोडीशी माहिती वेगळी आहे, तर खरंच खूप लवकर अनुभव येतो. मी स्वतःसुद्धा लग्नाआधी हे म्हणजे लग्न चांगल्या घरी व्हावं, आपल्याला इच्छित वर प्राप्त व्हावा यासाठी हे केलं होतं आणि नक्कीच ती माझी इच्छा पूर्ण केली माझ्या भगवान शिवाने. तर बघा, त्याबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट्स करा. तर यामध्ये तुम्हाला या दिवशी काय करावं हे समजलेलं आहे. उपवास कसा करावा, काय टाळायला पाहिजे. तर अजून एक, या दिवशी तुम्हाला कोणत्या चुका अजिबात करायच्या नाहीत. एक तर आपल्याला बेलाचं पान किंवा बेलाचं फळ भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे. ते तुम्ही आदल्याच दिवशी तोडून ठेवा. या दिवशी कोणत्याही झाडाचे पान तोडू नये असा सुद्धा एक नियम आहे. कमीत कमी आपण बेलाचे पान तरी तोडू नका. बेलाचं फळ, त्याचबरोबर धोत्र्याचं फळ, फूल हे सुद्धा तुम्ही आदल्या दिवशी जरी सर्व सामुग्री गोळा करून फ्रीजमध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्र एक वात असते 750 पदरांची, तीसुद्धा जाळली जाते आणि ही तुम्ही जर एखाद्या शिवमंदिरामध्ये जाळली तर खरंच याचा खूप सुंदर अनुभव आहे. जी वात मी दरवर्षी महाशिवरात्रीला जाळत असते. तर नक्कीच तुम्हाला या वातीविषयी माहिती हवी असेल तर कमेंट्स करा. नक्की तुम्हाला शिवरात्री आधी ही माहिती आणि वातीसह व्हिडिओ शेअर केला जाईल.
आता काही महिलांना महाशिवरात्रीला अडचण असेल, म्हणजेच मासिक धर्म असेल, किंवा मग ज्या मुली उपवर आहेत, लग्नासाठी स्थळ पाहत आहेत, अशा मुलींना सुद्धा जर या दिवशी मासिक अडचण असेल तर मुलींसाठी आईने हा उपाय किंवा आईने सेवा करू शकता, जे आपण उपाय सांगितलेले आहेत किंवा पुढे सांगणार आहोत ते. आणि ज्या काही महिला आहेत त्यांना अडचण असेल तर मग तुम्ही तुमच्या मिस्टरांना घरामध्ये सेवा करायला सांगा. तर त्याआधी फक्त तुम्हाला घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे किंवा मग त्यांना अंघोळ करून गोमूत्र थोडंसं अंगावरती घेऊन तुम्ही एखाद्या शिवमंदिरामध्ये जाऊन उपाय करायला सांगा, ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या इच्छेसाठी. आणि जर तुमच्या घरामध्ये इतर ज्या महिला आहेत त्यांना जर मासिक अडचण असेल तर मग तुम्हाला काहीच हरकत नाही पूजा वगैरे करण्यासाठी. पण एक नियम आहे, फक्त आणि फक्त गोमूत्र तुम्हाला सतत शिंपडून घ्यायचं आहे. म्हणजेच काय तर आपलं घर एकदम पवित्र राहतं त्यामुळे, आणि विटाळ इकडे तिकडे पसरत नाही. आणि या दिवशी आपण जर फुल न फुलाची पाकळी जर दान केलं तर खरंच खूप सुंदर असं आपल्याला या उपवासाचं फळ मिळतं. तर मग तुमच्या यथाशक्ती जे उपवासाचे पदार्थ असतात ते तुम्ही एखाद्या गरजूला नक्की देऊ शकता. आपण बऱ्याचदा जे आपले ब्राह्मण काका वगैरे आहेत यांना खूप काही दान देण्याचा प्रयत्न करतो, त्यांनासुद्धा तुम्ही देऊ शकता. पण माझं असं मत आहे की खूप गरजू असे असतात की त्यांच्या घरामध्ये उपवासाचे पदार्थ खायला नसतात, त्यामुळे ते हे व्रत वगैरे करत नाहीत. तर मग खरंच तुम्ही त्यांना नक्कीच जे काही देता येईल ते द्या. म्हणजेच तुम्हाला खूप जास्त काही सेवा नाही केल्या ना तरी भगवान शंकरांना या दिवशी तुमच्याकडून एक खूप चांगलं कर्म करताना ते पाहतील आणि तुम्हाला या सेवेचं सुंदर असं फळ मिळेल. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये अजिबात कुठलाही भांडण तंटा वाद करू नका किंवा होऊ देऊ नका. त्याचबरोबर इतरांना चांगलेच बोला, कोणालाही खोटे बोलू नका. किंवा बऱ्याचदा महिलांचं असतं की एकमेकांना फोनवरती खूप सगळं गॉसिप असतं, तर हे असं अजिबात काही करायचं नाही आहे. फक्त महादेवांची सेवा, जे जे उपाय करता येतील ते करा. तुम्हाला शिवलीला अमृत आहे ते सुद्धा तुम्ही वाचन करू शकता. सर्व काही कर्म या दिवशी चांगले करा. रात्री जर शक्य असेल तर तुम्ही 12 वाजेपर्यंत जागरण करा किंवा रात्रभरसुद्धा या दिवशी तुम्ही जागरण करू शकता. त्याचबरोबर या दिवशी नारळ फोडायला चालत नाही. आणि त्याचबरोबर आपण जे काही महादेवाची उपासना करतो, नैवेद्य दाखवतो, यामध्ये तुळशीच्या पानाचा अजिबात उपयोग करायचा नाही. हे महादेवांना चालत नाही. आणि या दिवशी आपण शिवलिंगावरती दूध अर्पण करतो तर ते शक्यतो कच्चे दूध घ्या, आणि जर गाईचे मिळाले तर नक्कीच गाईचे दूध घ्या. पण गरम केलेले तापवलेले दूध तुम्ही थंड करून घेता ते सुद्धा तुम्ही करू नका. हा एक नियम तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की पाळायचा आहे. तर भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाशिवरात्रीविषयी जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे. माहिती कशी वाटली आणि आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला आणि पाहायला मिळेल. आजची सेवा स्वामी आईचरणी आणि भगवान शंकरांचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.